आता गया पिचकारी मारायला चालू. मला पण माहिती नाही आहे आमचा. अरे बापरे, बॉम्ब फुटला की काय. हे गाईज कशात सगळे बरे आहेत ना. चला मग आज परत एक नवीन व्लॉगला सुरुवात करूया. आजचा आपला व्लॉग असेल एक माझ्या TVS ज्युपिटर 125च्या फर्स्ट सर्व्हिस रिलेटेड. कसं वाटेल तुम्हाला बघायला, नक्की जॉईन राहा माझ्या व्लॉगमध्ये. चला मग बघूया आपण फर्स्ट सर्व्हिसमध्ये काय काय होतं, किती कॉस्टिंग येते आणि कोणते पार्ट्स चेंज होतात का, किंवा कोणत्या ब्रँडचे पार्ट्स यूज होतात आपल्या गाडीला. चला मग आतापर्यंत तुम्ही लास्ट शॉर्ट व्हिडिओ बघितलीच असेल. कशी वाटली नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओला कमेंट नक्कीच करा, लाईक पण करा. आणि चला मग आता टोटल किती गाडी चालली मी तुम्हाला दाखवतो. आणि थोडीशी सर्व्हिसिंग ड्यू झाली आहे माझी, 100 किलोमीटर आधी करायला पाहिजे होती, पण टाईम आळस करत खूप दिवस झाले. तरी टोटल आता 586 किलोमीटर गाडी रनिंग झालेली आहे. आता डायरेक्ट सर्व्हिस सेंटरला जाऊया आणि पुढचा अपडेट्स घेऊया. सर्व्हिस सेंटरला गाडी घेऊन आलेलो आहे. आता लेट्स सी काय काय आपलं वर्क होईल. दादांशी माझं बोलणं झालं आहे. त्या दिवशी मी येऊन गेलो होतो आधी 2 दिवस आधी ॲक्च्युली. त्या दिवशीचा व्लॉग बघा. एकदम 560 किलोमीटर चालली आहे. आणि प्लस इथे आल्यावर जनरल चेकअप केलं जातं मी. आता पुढे आपण बघूया असं काय प्रोसेस असते. मला पण माहिती नाही आहे आमचा. अरे बापरे, बॉम्ब फुटला की काय. कैसा लगा मेरा मजाक. सर्व्हिस एरिया आहे हा. एका ज्युपिटर 110ची सर्व्हिस चालू आहे वाटतं आधीच. अजून कोणाचाही नंबर आलेला नाही आहे. होप सो आपणच फर्स्ट असू. जे मेकॅनिक आहेत दादा ते येतील थोड्या वेळात. तोपर्यंत तुम्ही बाकीच्या गोष्टी करणार. आय थिंक माझाच पहिला नंबर आहे. ते दादा येतात, मी तोपर्यंत वेट करतो. सर्व्हिस एरियाच्या बाजूला तिथे वेटिंग एरिया देखील आहे. पाण्याची देखील सोय आहे. AC लावलेला आहे मस्त. एकदम कूल कंडिशन आहे सध्या तरी. वॉशिंगचा तयारी चालू आहे. दादा मस्त प्रेशरमध्ये आता गया पिचकारी मारायला चालू. जॉब पण बनलेला आहे माझा. आणि फर्स्ट स्टेप आहे फ्री वॉशमध्ये असा किस्सा असतो की पहिले गाडीची डस्ट काढली जाते सगळी, देन मग सर्व्हिसिंगला जाईल गाडी. फ्री वॉशिंग होऊन आता सर्व्हिसिंगला गाडी चालू होत आहे. पहिले इथे एरियावरती आणली आहे दादांनी. दादा तुमचं नाव काय? वैभव दादा आपलं गाडीचं काम करणार आहे आजचं. ही माझी फर्स्ट फ्री सर्व्हिस असणार आहे. पहिले तर गाडीची डिक्की काढून घेतली आहे, साईडला ठेवली इकडे दादानी. इंजन फ्लशिंगचं काम चालू करतो आहे दादा. ओरिजिनल इंजिन ऑइल आहे. हां, याने इंजिन फ्लश होईल. टोटल 2 बॉटल्स ह्याच्यामध्ये टाकावं लागतं. ह्याचा उपयोग काय असतो दादा? हां, हे ऑइल फिल्टर आहे. अच्छा, ह्याला फक्त एअर मारणार. ओके, म्हणजे हा आपण आता यूज करू शकतो. हा कोणत्या सर्व्हिसमध्ये चेंज होईल? नाही चेंज करायचं. ओके, TVS कंपनीचंच आपण ऑइल टाकतोय. 10W30Dचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. एकदम नवीन ऑइल टाकलं जात आहे. नवीन ऑइलचा कलर बघा कसा आहे. आणि आपला लास्ट ऑइल माझा ड्रेन झाला आहे, त्याचा कलर बघा किती ब्लॅक होता. पूर्ण 700 ml ऑइल गाडीमध्ये बसतं आहे. स्टेप काय असेल आपली? ओके, गिअर ऑइलसाठी इथे पॉईंट असतात खाली ब्रेकच्या इथे. हा एक पॉईंट लूज करावा लागतो आधी. हे गिअर ऑइल आहे आधीचं. हे पहिले सगळं काढून घेतलं जाईल. सेकंड परत इकडेच दुसरा पॉईंट असतो. इथे इकडून दादा बोलतो की ऑइल फिल केलं जातं, पण गिअर ऑइल भरताना दोन्ही पॉईंट ओपन राहिलेले बघा, राईट? हां, ओके.
हे बघा, इकडून असं गेअर ऑइल फिल केलं जातं त्या फर्स्ट पॉईंटमधून. टोटल 120 ml गेअर ऑइल बसला आहे. टायर खोलून घेतलेला आहे. हे आपले ब्रेकची कंडिशन अजून तरी चांगली आहे दादा बोलतोय. दादा दाखव. ओके, बऱ्यापैकी आहे अजून. त्याला आता पॉलिश वगैरे करणार. हा माझा टायर. हे असं ब्रेकला क्लीन करून डस्ट काढली जाते. ड्रममध्ये पण पॉलिश केलं जातं. हा आपला ड्रम पार्ट आहे. हे TVSचं डिस्क ब्रेक क्लीनर आहे. आता ड्रम क्लीन केल्यानंतर हे आपल्याला यूज करावं लागतं. ह्याने काय होतं दादा? पेपर मारलेला असतो ना, हां, ते बाहेर येतं ना कास्टिंगचं थोडं. अच्छा, ते निघून जातं. ओके. त्यानंतर आवाज करतो नाहीतर लायनर आवाज करतो. ब्रेक बरोबर नाही. अच्छा. फायनली आता टायर पण बॅक साईडचा लागलेला आहे. दादाने ब्रेक देखील टाईट केला आहे. आता फ्रंट टायरचं काम चालू झालं आहे. खूप मेहनत चालू आहे दादाची. नक्की लाईक करा व्हिडिओला, कमेंट करा. स्पेशली एकदम प्रॉपर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो आहे. खूप मेहनत आहे गाईज. आता फर्स्ट टायर पण काढला जाणार आहे. बघूया आता त्याच्यामध्ये काय काय चेंजेस होतात. फ्रंट साईडचा ब्रेक कॅलिबर ओपन केलेला आहे. आता डस्ट आहे त्याच्यामध्ये खूप. हे ब्रेक पॅड आहेत. एअर प्रेशरने ब्रेक कॅलिपरला साफ केलं कारण की खूप डस्ट होती त्याच्यामध्ये. आता पुढे परत सेम प्रोसेस, ब्रेकला क्लिनिंग करतायत. फ्रंट टायरच्या पार्ट्सवर देखील ग्रीसिंग केली जात आहे त्याने. जास्त नाही लावायचं ग्रीस. अच्छा. फ्रंट टायरचं देखील एकदम काम टाकाडक. थर्ड स्टेप आहे एअर फिल्टरचे. दादा क्लीन करेल. इकडून त्याचा नट बोल्ट ओपन केला. इकडून ही वायर काढलेली आहे. या आतमध्ये ही अशी कंडिशन असते. मोटार, बॅक टायर, शॉकअब्सर. हे काय? ती टोटल बॉडी. ही थ्रॉटल बॉडी आहे. हे असं इकडून आतून एअर फिल्टर ओपन केला जातो. ही कॅप ओपन केल्याशिवाय निघत नाहीये. हे घ्या, एअर फिल्टर पण ओपन झाला. सगळे एक एक पार्ट्स आहेत आतमध्ये. हा आपला एअर फिल्टर आहे TVS ज्युपिटर 125चा. कंडिशन कशी दादा? चांगली. कंडिशन एकदम टकाटक आहे. आता ह्याला क्लीन करू. एअर फिल्टर क्लीन करून परत जागेवरती त्याच्या असेंबल केलेला आहे. पूर्ण बॉडी परत दाखवतो तुम्हाला. अशी असते TVS ज्युपिटरच्या आतमध्ये यांची इंजिन, वायरिंग अँड ऑल. नेक्स्ट आता स्पार्क प्लग्स क्लिनिंग, चेंजिंग त्यासाठी प्रोसेस चालू झाली. आता फ्रंट साईडचा हा पॅनल काढून घेतला, साईडला ठेवलेला आहे. स्पार्क प्लग देखील आता काढलेला आहे. कंडिशन चांगली आहे त्याची. इथे राईट साईडला आतमध्ये असतो, या साईडला. स्पार्क प्लग क्लीन करून झालेला आहे. परत रिअसेंबल त्याच्या जागेवरती होत आहे. आता त्या साईडून मला शो करता येत नाही आहे आणि स्पेस नाही आहे तिकडे दाखवायला. बॅटरी टर्मिनलचं काम करण्यासाठी हा फ्रंटचा गार्ड ओपन केलेला आहे.
हा लॉकचा पार्ट आहे. इथून चावी जी आपली लागते त्याचं हे ह्या साईडला हे असं मशीन आहे. बॅटरी ऑन. हे जे एक्स्ट्रा पेट्रोल आपण भरतो ते बॅकअप मारल्यावरती ह्या साईडला स्टोअर होतं. आणि टी व्ही एसचं जरासं आहे झोल. सर्जांचं TVS 125 आहे OBD मॉडेल. आणि इथून फ्रंट साईडून ज्यांचं पेट्रोल फील होतं त्यांना थोडासा प्रॉब्लेम होतो. पेट्रोल भरताना थोडासा प्रॉब्लेम आहे. पेट्रोल बॅक मारतो बऱ्यापैकी. कधी कधी टँक फुल होत नाही. सो आणि ज्या टायमाला एक्स्ट्रा फ्यूल होतो तेव्हा ह्या टँकमध्ये येऊन रिझर्व होत होतो. बॅटरीचं देखील क्लिनिंग झालेली आहे. परत रिअसेंबल करतोय दादा. हा फ्यूल पंप हां आणि हा फ्यूल गेज. अच्छा. बरोबर फ्यूल पंप आणि फ्यूल गेजच्या खाली पेट्रोलची टाकी आहे. ही मेटलची टाकी राईट. मेटल टाकी आहे. नॉर्मल प्लॅस्टिक टाकी नाही आहे. फायनल सर्व्हिस झालेली आहे. आणि काय पहिला फ्री वॉशिंग झाली. आता फोम वॉशिंग होईल आणि मग मी तुम्हाला स्पेशली यासाठी ब्लॉग करायला कारण की तुम्हाला पण समजायला पाहिजे. आणि फायनल प्रोसेस होता. परत एकदा वॉशिंगसाठी आलेलो आहे. पाणी मारून घेतलं. आता फोम वॉशिंग होईल देन फ्री. गाईज आता आपली सर्व्हिस झालेली आहे TVS ज्युपिटरची. दादांनी मस्त काम केलं आहे. ही पूर्ण त्यांची टीम आहे. अजून बाकी पूर्ण सगळे स्टाफ मेंबर त्यांच्या कामाचं बिझी आहेत. याकडे मॅनेजर आहेत. प्लीज तुम्ही सगळ्यांनी इकडे इंट्रो द्या. वैभव दादांनी आपल्या गाडीची सर्व्हिसिंग केली आहे. इकडचे मॅनेजर माझं नाव योगेश रामदास. मी अश्विनी टीव्हीएसमध्ये सर्व्हिस मॅनेजर म्हणून लास्ट 4 इयरपासून काम करतो. संपूर्ण सर्व्हिस डिपार्टमेंट मी हँडल करतो. आणि सरांची रिक्वेस्ट आली आम्हाला का त्यांना एक यूट्यूब चॅनलवरती त्यांच्या गाडीची सर्व्हिस परफॉर्मन्स दाखवायचं आहे कसं आहे. त्यामुळे आम्हाला सुद्धा खूप आनंद वाटला का चला त्यांनी आम्हाला एवढी एक अशी संधी दिली. त्यामुळे आम्ही सुद्धा त्यांचे आभारी आहोत. माझं नाव कुमार आहे. मी इकडे 8 वर्षापासून काम करतो. मी सर्व्हिस ॲडवायझर आहे. माझं नाव लक्ष्मण भोये. मी फ्लोर सुपरवायझर आहे. सरांनी आज येऊन पहिल्यांदा आमच्याकडे यूट्यूबवरून जे पण अपलोड करणार आहे त्याच्यासाठी मी त्यांचे धन्यवाद करतो. आणि असंच करत राहा. तुमच्या सर्व्हिसला परत आधी परत तुम्ही टाकायचा प्रयत्न घ्या. आणि तुम्हाला सपोर्ट करू. नक्की. सगळ्या टीमचं पहिले धन्यवाद. मला ठाण्यातील खोपट परिसरातील हे अश्विनी TVSनी खूप जास्त चांगला सपोर्ट केला. एकदम डीप काम होतं या ठिकाणी आल्यावरती. आणि एक्सपिरियन्स 100 आउट ऑफ 100 लिटरली. नो फेक रिव्ह्यू. तुम्ही पण नक्की या ठाण्यातील खोपटच्या परिसरात अश्विनी TVS सर्व्हिस सेंटरला राईट. थँक्यू. चला मग पुढे आपण बाकीच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मी तुम्हाला बाकीच्या गोष्टी एक्सप्लोअर करतो. त्यामध्ये ही सगळी टीम होती. या दादाने पण मस्त हे केलं. काका पण मस्त एक आमची कॉमेडी चालू होती. जेन्युअन कस्टमर जेन्युअन रिव्ह्यू. थँक्यू सो मच सर. मी तुम्हाला पुढे सर्व्हिस रेकॉर्ड नक्कीच इथे मेंटेन करेल माझा तुमच्यासोबत. आणि खरं बिग थम्सअप. लिटरली बिग थम्सअप. आता मी तुम्हाला पुढे बाकीची गोष्ट मी क्लिअर करेन. आपल्या टॅक्स इनवॉइस रेडी आहे ती. टॅक्समध्ये सगळं मी तुम्हाला दाखवलं किती कॉस्टिंग आली काय आलं. ओके फायनल सर्व्हिस झालेली आहे. आता घरी आलेलो आहे. खूप दमलो आहे जरा. तुम्हाला बिल मी हे फोटो काढून आपल्या दाखवून देतो. फोटो काढून हे करतो अपलोड करतो. तुम्ही बघून घ्या किती काय टोटल आलं आहे. तरी पण मी तुम्हाला सांगतो 955 टोटल बिल झालं आहे. त्यामध्ये काय काय आहे मी फोटोमध्ये तुम्हाला ॲड करून देतो. कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करा, शेअर करा. आणि जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि परत भेटत राहूया नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग कसा वाटला हा नक्की सांगा. चला मग बाय बाय. टेक केअर गाईज.